नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर अशा प्रकारची हे सघन लागवड आहे. जवळजवळ डाळिंबाची ओरिजिनल भागवा जातीची रोपे आहेत. अ, जास्तीत जास्त आता हे बेड वगैरे करणं झालेलं आहे. तर आज व्हिडिओ काढण्याचा उद्देश काय आहे तो पण मी लगेच तुम्हाला सांगतो आणि हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर या ठिकाणी रोड असल्यामुळं शेतकरी येतात जातात आणि प्रत्येकांना काहीतरी उत्सुकता असते, काहीतरी कुतूहल असतं की हे कसं काय करता तुम्ही काम वगैरे. जास्तीत जास्त काम मी घरच्या घरीच करून घेतो आणि बाहेरचे जे कामगार असतात त्यांना बायकांना वेगळ्या पद्धतीच्या सवयी असतात काम करण्याच्या. तर या ठिकाणी मला थोडंसं किचकट स्वरूपात आणि बारक्यावनं काम करावं लागतं म्हणून मी घरच्या घरीच कामं उरकतो. तर आज व्हिडिओ काढण्याचा उद्देश असा आहे की बरेच जण शेतकरी सांगतात मला जवळजवळ 8 दिवस झालं तर हे बेड करून. तर त्यांचं म्हणणं असतं की तुम्ही आधी पाणी द्या आणि काय होईल झाडाला मग शॉक वगैरे बसेल म्हणून. पण तुम्हाला कुठलंही झाड बघा शॉकमध्ये दिसत नाही, काय नाही. पूर्णपणे 1 महिना होऊन 3 दिवस झालेले आहेत मित्रांनो. पूर्णपणे 1 महिना होऊन गेलेला आहे. परवा कालच पौर्णिमा झाली. तर त्याच्या अगोदर पौर्णिमेच्या अगोदर 2-3 महिने 2-3 दिवस याला पाणी मोकळं पाणी मी दिलं होतं. आणि ते पाणी कसं दिलं होतं तेही मी तुम्हाला सांगतो. तर अगोदर पाणी हे या या 2 झाडाच्या मधून जात होतं. दंड होता असा मित्रांनो. हो का, ह्या झाडाच्या बुडातून असं दंड होता आणि तिथून मी पाणी देत होतो. मात्र मी काय केलं त्याला बेड करून घेतला आहे दिसते आणि बेड करून घेतला आहे आणि आत्ता हे पाणी मी मधून देणार आहे, अजून दिलेलं नाही. तर पाणी दिलं नाही तरीही तुम्हाला झाडावरती कुठली ॲम्बिग्युटी दिसत नाही किंवा पाण्याला झाड आलं आहे किंवा त्याला शॉक बसायला लागले असं दिसत नाही. त्याचं एक कारण आहे, तर ते मी तुम्हाला शेअर करतो आहे. ते तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. तर तग धरून आहे हे झाड. तर ह्याचं कारण काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी ज्यावेळेस काम करत होतो तेव्हा मला माहीत होतं की आपल्याला ह्या वातावरणामध्ये आत्ता पावसाळी लगेच पाणी द्यायचं नाही, नाहीतर मोठमोठे पेरे पडत जातील, झाड पळेल आणि मला झाड बिलकुल बी पळवायचं नाही, काडीपक्व करत करतच मोठं करायचं आहे. तर त्या हिशोबाने मी काय केलं, जेव्हा हे ह्या बाजूला एक ईदभर बुडाच्या आणि त्या बाजूला बुडाच्या ईदभर अशा पद्धतीनं मी गोल्या घेतल्या आणि त्या गोल्यामध्ये मी गावखत पूर्णपणे कुजलेलं टाकलं आणि त्या गावखतावरती मी मायक्रोन्यूट्रॉन्स पूर्णपणे, त्याचबरोबर फुलविक, फॉलिक, अमिनो ॲसिड, ह्युमिक ॲसिड, IBA आणि सिलिकॉन असं लिक्विड स्वरूपात टाकलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी सुपर गोळी आणि निंबोळी पेंट टाकून ते पूर्णपणे मोजवलं आणि मोजवून त्याच्यावरती नंतर मी फॉस्फरिक ॲसिड आणि थोडासा युरिया अशा पद्धतीनं म्हणजे घरच्या घरी 1800च्या तयार करून वाचला. तर हे सगळं करत असताना आणखी एक गोष्ट मी केली, ते या ठिकाणी तुम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर ती गोष्ट कुठली होती, तर जेव्हा मी गोळी घेतली ना तर ती पूर्णपणे पाण्याने भरली. आणि पाणी कसं दिलं मग, तर आपल्याकडं याच ठिकाणी घर जवळ असल्यामुळं आपल्या घरासाठी एक पाईप आहे, छोटासा असतो तो. तर त्याच्यामध्ये 1 इंची पाईप आहे. तर आणि त्या रोपं इथं तयार होतात त्याच्यामुळं त्या रोपांना पण पाणी देण्यासाठी वरून लागतं. तर तशी पाईप मी फिरवली आणि पाईप फिरवून मित्रांनो त्या गोलीमध्ये मी गोल्या भरत गेलो पाण्यानं. ती गोली भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी काय केलं, खत टाकला. खत टाकल्यानंतर तो खत पूर्णपणे भिजवला मी. त्यातली पूर्णपणे हीट आहे ना ती काढून टाकली आणि त्यानंतर भिजवल्यानंतर त्यानंतर मी लिक्विड स्वरूपात सगळं मायक्रोन्यूट्रॉन्स टाकले. ओके. आणि त्यानंतर मग सुपर गोळी वगैरे आणि पेंट टाकून मुजवलं आणि नंतर फॉस्फरिक ॲसिड लिक्विड स्वरूपात टाकलं. असं सगळं झाल्यामुळं आणि दुसरी गोष्ट अजून एक सांगतो समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी झालं काय माहिती आहे का, हे पाऊस वगैरे मागच्या एक 12-15 दिवसापूर्वी पडलेला होता. असा फार मोठा पाऊस या ठिकाणी झालाच नाही आणि त्याच्यामुळं सगळं ओलं होतं. हे ओलं असल्यामुळं जेव्हा हे मशीन आलं ट्रॅक्टर छोटासा आतमध्ये जाणारा, तो बेड करणारा, तो ट्रॅक्टर ज्यावेळेस फिरत होता ना त्यावेळेस तो इथली माती उचलून या ठिकाणी त्याने टाकली माती आणि टाकल्यामुळे झालं काय, ओली माती आहे ना मित्रांनो या ठिकाणी गेली. आता बघा मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. हे बघा, हे पूर्णपणे खाली आहे ना, तुम्हाला ओलसर दिसेल. हो का, ही पूर्णपणे माती ओलसर दिसेल, फुटत नाही बघा. ही पूर्णपणे ओलावा टिकून आहे. माती उलटसुलट झाल्यामुळं त्यातला जो ओलावा आहे ना तो आतमध्ये गेला आणि त्याच्यामुळं आतमध्ये ते तग धरून राहिलं आणि म्हणून झाडाला 1 महिना होऊन जरी गेला असेल तरी पाणी नाही. तर तुम्ही कमीत कमी पाणी देण्याचा प्रयत्न करा या झाडाला आणि सवय लावा. आता या ठिकाणी पुढे जाऊनसुद्धा मी ह्याला फार मोठ्या प्रमाणात पाणी देणार नाही. तुम्ही म्हणाल फार मोठ्या प्रमाणात म्हणजे तुम्ही मोकळंच पाणी देताय. जेव्हा आपण मोकळं पाणी देतो ना तेव्हा झाड घ्यायचं तेवढंच घेतं. पण तुम्हाला वापसा आपल्या शेतामध्ये कशी माती आहे, कुठल्या पद्धतीची माती आहे ना ती तुम्हाला ओळखायची असते. तो कुठलाही दुकानदार वगैरे सांगत नाही. तर त्या पद्धतीनं तुम्ही माती ओळखून
त्यानंतर वापशातच पाणी देत राहा. म्हणजे काय होईल, झाडाला कमी पाण्यात तग धरून राहण्याची सवय लागेल आणि त्याचा परिणाम असा होतो मित्रांनो, हे झुडूप आहे, बुश आहे आणि विशेष म्हणजे काटेरी झुडूप आहे. त्याच्यामुळं याला तग धरून राहणं हे त्याचं नैसर्गिक स्वभाव आहे आणि तो आपण मोडायचा नाही. त्याच्यामुळं ड्रीप वगैरे जरी असेल तरी झाडाच्या बुडापासून लांब अंतरावरती ठेवून तुम्ही सिलिकॉनचा वापर करत राहा. सिलिकॉनमुळं पण झाड तग धरून राहतं आणि स्वतःचं टवटवीतपणा अजिबात घालवत नाही आणि अजून काम चालू राहतं. तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे जर तुम्ही समजून घेतला तर. तर अशा प्रकारे तुम्हीही जास्त पाणी देण्याचा प्रयत्न करूच नकात. म्हणून बघा, 1 महिना होऊन गेला तरी हे झाड पूर्णपणे एकदम फ्रेश अवस्थेत तुम्हाला दिसत असेल. तर हा व्हिडिओ असासाठी होता. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, एकदा भेट द्या. अल्फा नर्सरी, खर्डी आणि डाळिंबाची ओरिजिनल भगवा जातीची रोपं तुम्हाला या ठिकाणी मिळतील. आणि तेल्या वगैरे हा पार्ट डोक्यातसुद्धा नाही येत आपल्या. कधीच आपल्या बागेवरती 2012पासून एकही काडी सापडली नाही. जेव्हा लोक येतात गुट्या बांधायला तेव्हा तेही म्हणतात की विशेष आहे तुमचं आणि तेच सांगतात आणि मला कुठल्याही पद्धतीची जाहिरात करण्याची गरज नाही. फक्त काय व्हायचं की सुरुवातीला पहिल्या बागेमध्ये शेतकरी भरपूर मोठ्या प्रमाणात यायचे, जवळजवळ लागवड केली म्हणून. तर माझं तोंड दुखून जायचं, त्यांना बोलून बोलून तोंडाला फेस येत होता. म्हणून मी यावेळेस ठरवलं की प्रत्येक गोष्ट ही आपण रेकॉर्डिंग करूया, शूटिंग करून घेऊया की जेणेकरून जे पालक इथं जे शेतकरी इथं येऊ शकत नाहीत त्यांनाही या गोष्टीचा फायदा व्हावा म्हणून. तर आजसाठी हा व्हिडिओ होता. धन्यवाद.